एक मोठी बातमी हाती येते। दिल्ली सरकार संबंधित सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय देताना नायब राज्यपालांचे अधिकार वैधानिक असल्याचा निर्वाळा दिला। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, किती महत्त्वपूर्ण आहे हा निकाल? दीपक, अतिशय महत्त्वाचा निकाल आहे, कारण दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती की नवी दिल्ली महानगरपालिकेवरती जे सदस्य असतात ते सगळे सदस्य नामनिर्देशित असतात आणि राज्यपाल ते नियुक्त करतात। तर दिल्ली सरकारचा युक्तिवाद असा होता की नायब राज्यपालांनी दिल्ली सरकारच्या सल्ल्यावरून हे सदस्य नियुक्त केले पाहिजेत। तर त्यावर सुप्रीम कोर्टाने आज स्पष्टता केलेली आहे। ते म्हणालेत की नायब राज्यपालांचे अधिकार हे वैधानिक स्वरूपाचे आहेत, ते प्रशासकीय स्वरूपाचे अधिकार नाहीत आणि त्यामुळे त्यांना सरकारचा सल्ला ऐकणं बंधनकारक नाही। त्यांनी हे अधिकार त्यांच्या स्वतःच्या डिस्क्रेशननी, त्यांच्या स्वतःच्या विवेकाने वापरायचे। त्यामुळे हा पूर्णपणे नायब राज्यपालांचाच अधिकार असणार आहे की दिल्ली महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक सदस्य म्हणून केली जाईल। दीपक, सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।